नाही पडत लोकांच्या. कारण काय तर या प्रश्नापेक्षा मोठे प्रश्न तुमच्या समोर प्रसार माध्यमात त्या सोशल मीडिया पासून मोबाईलवर येतात आणि तुम्ही त्यातच अडकलेले असता. आपल्या अंगावरून शक्तीपीठ मार्ग जाणारे हे विसरतो आणि मग हे हिंदुत्वाचं झालंच पाहिजे. अरे तुझ्या अंगावरून शक्तीपीठ महामार्ग चाललाय तो राहिला बाजूला. असा सगळा कार्यक्रम चालू आहे. आता काय तुम्हाला मी सांगायला, आता भाषणाला वेळ नाही, सभागृहात आम्हाला जायचंय. पण राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की तो कधी सोडलेला नाही. त्यामुळे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही. कारण काय तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे. त्यांना 100 वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा. बंटी पाटलांना विचारा, बंटी पाटलांना 100 वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा. यांच्या मार्फत निरोप दिलेले, मागं बसलेला कुठे ह्याच्याकडून निरोप दिलेला, ह्याच्याकडून निरोप देऊन देऊन दमलो. म्हटलं आम्ही तुमचाच प्रचार करणार आहे, तुम्ही आमच्याकडून उभं राहा. आता त्यावेळी काय टाइम टू टाइम बदलत असतो. टाइम विषय नाही, खरं बोललं तर मलाही खरं बोलता येईल. एकाकडेच खरं आहे असं नाही. तर सांगायचा मुद्दा काय की ते आज खासदार राहिले असते तर लोकसभेत भाषण करता आले आणि ते झाले असते खासदार. ते माझा सल्लाच ऐकत नाहीत, हा माझा प्रॉब्लेम आहे. ते बंटी पाटील साक्षीदार आहेत, पण विनोदाचा भाग जाऊ दे. ही लढाई आणायला काही नाही, आम्ही पण तुमच्यावर आहेच. पण प्रॉब्लेम असा आहे की ह्या शक्तीपीठाला बंटी पाटील आणायचं. पण ह्या लढाईमध्ये सगळे एक राहायला पाहिजेत. मी हे का सांगतोय तर थोड्या दिवसांनी आपण लढतो. सरकारलाही माहित असते ह्यांचं किती दिवस, 4 महिने, 6 महिने, 8 महिने. मगाशी तुम्ही भाषण ऐकलं एकनाथ शिंदे साहेबांचं. आता त्यांच्या हातातच ते खातं आहे. त्यांच्या हातात खातं असताना ज्यांनी आश्वासन दिलंय की बंद, तेच जर आज शक्तीपीठ मार्ग होण्याच्यासाठी खात्याचे मंत्री असतील तर हा प्रश्न त्यांनाही लागू होतो. त्यामुळे यासाठी आपली एकी कायम ठेवली पाहिजे, नंबर 1. नंबर 2, जिथं जिथं संघर्ष करायला लागेल तिथं थांबलं पाहिजे. मोजण्या चालू होतील, ते मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना अटकाव केला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये यांची सगळ्यांची मान्यता असेल तर ठीक आहे, आमचं काय म्हणणं नाही. पण ज्यांच्या जमिनी जात आहेत त्यांचं समाधान जर सरकार करणार नसेल तर बळजबरी करू नये. आणि बळजबरी जर होत असेल तर आपण एकसंघपणाने राहण्याचं काम केलं पाहिजे. शक्तीपीठ महामार्ग आता सरकारने सांगितलंय जिथं विरोध नाही तिथं आम्ही सगळीकडे करणार आहोत आणि जिथं विरोध आहे तिथं मात्र आम्ही लोकांशी बोलू. त्यामुळे कोल्हापूरला मुख्यमंत्री आलेले, राजू शेट्टी साहेब तुम्हाला परवा आले होते.